हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी अंकिता तुमचं ह्या छानशा व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. If we tried it, we can make it. श्री स्वामी समर्थ. तर ठरवल्याप्रमाणे आता आम्ही आलो आहोत स्वामींच्या मठामध्ये, म्हणजे चाललो आहे मी आणि उर्वी. तर हा दुसरा गुरुवार आहे. पहिला गुरुवार तुम्ही खूप मस्त बघितलात, कमेंट केलात, त्याबद्दल थँक्यू. आणि आता चला स्वामी समर्थांचं दर्शन करायला जाऊया. हो हो हो, थांबतो. ये में कोई और आ गया। श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. छान झालं दर्शन. परत एकदा स्वामींना भेटलो, बसलो थोडा वेळ. आता काय घरी चाललो आहे. घरची कामं बाकी आहेत. आज उपवास आहे, उपवासाचं जेवण करायचं आहे. चला घरी जाऊन भेटते तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. बाय. चला तर तुम्ही पण स्वामींचं दर्शन केलंच असेल, हो की नाही? बघून पण त्यांना किती बरं वाटतं ना. आपलं मन अगदी असं प्रसन्न झाल्यासारखं वाटतं आणि एक वेगळाच आनंद येऊन जातो. म्हणजे स्वामी एक आपल्याला ऊर्जा देऊन जातात. खरंच जर तुम्ही जात नसाल ना तर एक रुटीन चालू करावं. बघा तुम्हाला थोडासा फरक जाणवेलच. मग घरी आली आणि उर्वीच्या घरी गेली आणि मग आता काय चहाची वेळ झाली आहे. म्हटलं मस्त गवती चहा टाकून आता हा पावसाचा एकदम आनंद घेत म्हटलं चहा पिऊया. आणि इथे ना आता संध्याकाळच्या जेवणाची पण तयारी करून घेते. तर काळे वटाणे छान मोड आलेत, किती सुंदर मोड आलेत. तर म्हटलं चला इथे माझी चहा झालेली. आता चहाचा मस्त स्वाद घेते आणि मग पुढच्या जेवणाला लागते.
काळ्या वाटाण्याची हुसळ गोड्या मसाल्यात बनवणार आहे आणि काळ्या वाटणात बनवणार आहे. म्हणजे आपण काळं वाटण असतं ना त्यामध्ये बनवायची आहे. तर त्याच्यासाठी आहेत ना 2 मोठे एक मोठा आणि एक मीडियम असा कांदा घेतला आहे, 2 खोबरं घेतलं आहे, एक सुकं एक ओलं असं दोन्ही प्रकारचे मी इकडे खोबरं घेतलं आहेत. आणि वरवंटाने ते छान चेचून आहे ना ते आपण दोन्ही बाजूने छान खरपूस असं भाजून घेऊया. म्हणजे तो आतून पण आपला कांदा आहे ना व्यवस्थित भाजला पाहिजे. जर आपण ते वरवंटाने चेचलं नाही ना तर आतून नाही भाजला जाणार, फक्त वरून ते काळं होणार. म्हणजे त्याची साल वगैरे जी असते ना ती काढून टाकायची आणि जो आपला आतला कांदा आहे ना तो आपण छान व्यवस्थित भाजून घेऊया. कारण ना काळ्या वाटाण्याची हुसळ आहे ना काळ्या वाटणामध्ये खूप छान लागते. आणि मी कुठल्या प्रकारे बनवणार आहे आणि कशी बनवणार आहे हे ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये आहे. तर व्हिडिओ खूप भारी होणार आहे पुढचा, तर पूर्ण बघा, नक्की बघा. चला, आवडला तर एक लाईक करा. खोबरं आहे ना आपलं लवकर भाजून होतं, पण कांदा भाजायला थोडा वेळ लागतो कारण की तो आतपर्यंत व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. म्हणून त्याला उलटं सुलटं करून हा व्यवस्थित भाजून घ्या. चला, इथे माझं खोबरं आणि कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे. चला, तर काळ्या वाटाण्याची हुसळ आपल्याला बनवायची आहे. छान मोड आले आहेत ना याला. आणि बघा इथे मी तुम्हाला दाखवलं ना, आपण आता हा कांदा आणि हे खोबरं थोडंसं जास्तच भाजलं गेलं आहे. ठीक आहे, चालेल. खोबरं हे आपण भाजून घेतलं आहे आणि इथे आलं घेतलं आहे आणि इथे लसूण घेतलं आहे. टोमॅटो आपल्याला फोडणीनंतर टाकायचा आहे. कोथिंबीर घ्यायची आहे आणि हा आपल्याला मसाला आता छान वाटून घ्यायचा आहे. इथे मी भात शिजत घातला आहे, म्हणजे हाताबरोबर आपली सगळी कामं झाली पाहिजे. बरं, आता आहेत ना माझ्याकडे असे 2 पाटे आहेत, म्हणजे वरवंटा आणि पाटा. तर एकावर मी आज हा मसाला वाटणार आहे, म्हणजे अगदी मस्त छान चव येणार ह्याला, हो की नाही. चला, आता मी हा पाटा वरती घेते. हा पाटा इथे वरती घेते आणि त्याला छान स्वच्छ पहिला धुवून घेते आणि मग आपण मसाला वाटूया. किती दिवस झाले हा पाटा वरवंटा हा असाच पडलेला होता. म्हणजे मी हौशेने तो आणून ठेवला आहे की मला असं वाटायचं कधीतरी त्याच्यावरती आपण खरंच काहीतरी केलं पाहिजे, पण कधी असा वेळच येत नाही हो. असं वाटतं की अरे मिक्सर लावा आणि पटापट आवरून घ्या, चला. पण आपण कधी ह्याचा उपयोग करणार, तर मी आज विचार केला, आज माझ्याकडे भरपूर असा टाईम आहे. एक काळ्या वाटाण्याची हुसळ बनवायची आहे, चपाती करायची आहे आणि भात घालायचा आहे, काहीतरी गोड आपण बनवायचं आहे. म्हटलं चला आज आपण उद्घाटन केलंच पाहिजे. म्हणजे ह्याच्या अगोदर पण मी हा यूज केला आहे, पण आपल्या व्हिडिओसाठी आणि आज काळ्या वाटाण्याच्या हुसळसाठी ह्याचा आज मी म्हणजे काय म्हणतात सुरुवात केलेली आहे ह्या वरवंटा पाट्याची. आणि इतकं भारी वाटत होतं ना, म्हणजे काय सांगू तुम्हाला. आणि बघा कशी वाटते ना मी, भारी वाटतं हो, खूप छान वाटत होतं. म्हणजे इतकं बरं वाटत होतं. आणि आई आमची, वाव, खरंच आईची इतकी आठवण आली ना. आजी, कारण की आम्ही गावाला जायचो ना, तर आजीकडे असं पाटा वरवंटा असायचा. आम्ही आईच म्हणतो, आजी वगैरे नाही म्हणायचो. आई म्हटलं की ती आपली आणि आजी म्हटलं तर ते लोकाला आपण आजी म्हणतो, आपल्या आईला आपण आई म्हणतो असं. तर मग बघा इकडे तुम्हाला दाखवते आहे, आई आहे ना नेहमी वरवंटा पाट्यावरतीच मसाला वाटायची, मिक्सर असून पण मग तेव्हा आई दे ना गं, एक बघू ना गं कसं येतं आहे. म्हणजे असं करत करत आम्ही शिकलो. म्हणजे मी शिकली आहे आणि बघा त्याचा उपयोग मला आत्ता झाला आहे. आणि किती हौशीने आणि किती प्रेमाने मी हा मसाला वाटला आहे. आणि इतका बारीक वाटलेला गेला होता ना तो. थोडासा वेळ लागला, पसारा झालेला, म्हणजे तो मसाला इकडे तिकडे जात होता. कुठे सवय हो आपल्याला, मिक्सर काढा आणि मिक्सरवरती वाटा, हो की नाही. पण कधी करणार हे तरी, आणि मी ठरवलं आहे असं कधीतरी हा पाट्याचा उपयोग करणारच. तर अशा प्रकारे पहिला मी कांदा आणि खोबरं हे चेचून घेतलं आणि त्याला छान वाटून घेतलं. नंतर अद्रक, लसूण आणि हिरवी कोथिंबीर ही छान चेचून त्याला पण वाटून घेतलं. आता एकत्र केलं आहे आणि इथे मी हा ताटामध्ये आपला हा मसाला काढते.
चला फायनली माझा इथे मसाला वाटून झाला आहे, पण तुम्ही बघू शकता आजूबाजूचा पसारा. पण मजा आली या, खूप वर्षाने केलं मी, भरपूर वर्षाने. आजीबरोबर असताना करायची, गावाला जेव्हा वगैरे राहायला वगैरे जायची ना तेव्हा मी मसाला वाटायची. आणि खरंच आज इतका छान मसाला, आज भाजी पण इतकी चविष्ट होणार आहे ना, काळ्या वाटाण्याची उसळ. वाव, मस्तच. चला आवरून घेते हे सगळं आता. चला, बघितलात ना तुम्ही, कधी वाटलात का पाट्यावरती मसाला? मी तर वाटला बाबा, मज्जा आली मला. तर इथे काळे वाटाणे मी आता कुकरमध्ये शिट्ट्या लावून घेते. मीठ टाकलं, थोडंसं पाणी टाकलं आणि काळ्या वाटाण्याला 5-6 तरी आपल्याला शिट्ट्या लावाव्या लागतात, कारण की ते शिजायला थोडंसं वेळ लागतो. चला, एका साईडला भात झाला माझा, एका साईडला कुकर लावला आहे आणि एका साईडला आता माझं पीठ पण मळून झालं आहे. म्हणजे थोडीफार माझी कामं सगळी झालेली आहेत. तर आज होता गुरुवार, तर मला आता दिवाबत्ती वगैरे सगळं करून घ्यायचं आहे. बाहेर रांगोळी वगैरे काढायची होती. तर म्हटलं आता त्या कुकरच्या शिट्ट्या होऊ दे, तोपर्यंत म्हटलं बाहेरचं आवरून घेते. दोन्ही बाजूला स्वस्तिक आणि बाजूला अशी एक छोटीशी रांगोळी काय मला व्यवस्थित काढता येत नाही, फुलं वगैरे अशी काढता येतात. तर बस आहे ना, थोडंसं तरी आपलं एक दार सजलेलं दिसतं, हो की नाही? चला, आता दिवाबत्तीचा टाईम झाला आहे. म्हटलं आतला कुकर थंड होईपर्यंत, पीठ पण आपलं मुरतं आहे तोपर्यंत म्हटलं दिवाबत्ती करून घेऊया, कारण की आज भरपूर एकदम साग्र संगीत आपली पूजा असते ना. रोज तर असतेच, पण थोडंसं गुरुवार म्हटलं तर आवडीचा गुरुवार असतो, एक उपवास असतो आणि दिवस काय आपला स्वामींचा असतो. तर चला पूजा करून घेते. नेहमी आपण दिवा लावल्यानंतर एक धूपबत्ती लावायची. अगरबत्ती तर आपण लावतोच, पण एक धूप छान प्रज्वलित करा, त्याच्यामध्ये थोडंसं कापूर टाका, थोडंसं धूप टाका आणि पूर्ण घंटा नाद करत करत आपल्या घरभर छान त्याला फिरवून घ्या. खरंच एक छान वाटतं, आपल्या घरभर एक वाईब वेगळी असते, पॉझिटिव्हिटी असते. हे मी नेहमीच तुम्हाला सांगत असते, तर नक्कीच तुम्ही करत जावा. चला, इथे माझी दिवाबत्ती करून झालेली आहे आणि गुरुवार होता, त्यामुळे महालक्ष्मीची पोथी वाचायची होती इथे मला, आणि स्वामींचं पण 11 नामस्मरण मी इथे बसून करते. आज मठात पण गेली होती, तर खरंच खूप बरं वाटलं. आणि आता आम्ही नेहमी चालूच केलं आहे, पाऊस असू दे काही असू दे, फक्त आपले लेडीजचे जे 5 दिवस असतात तेव्हा जर आलंच तर नाही जाणार, पण नेहमी मी ठरवलंच आहे की आता दर गुरुवारी आपण जायचंच. आणि उर्वीने पण ठरवलं आहे, उर्वी पण म्हणाली हो जायचं म्हणजे जायचंच. चला, तर आता माझी पोथी वगैरे वाचून झाली आहे. पोथी वाचल्यानंतर ही महालक्ष्मीची आरती छान मोठ्या आवाजात लावत असते मी, आणि त्याच्यानंतर आपलं महालक्ष्मी अष्टकम ते पण वाचायचं. चला, तर पाट्यावरती जसा मी आज मसाला वाटला आहे, म्हटलं त्या मसाल्याची काय खुशबू काय वेगळीच येत होती. तर म्हटलं का नको आज माझ्याकडे तो मटका आहे, म्हटलं जो मी मटक्यामध्ये जेवण करू शकते. तर म्हटलं आज भाजी म्हटलं ह्या मटक्यामध्येच बनवणार.
वा वा वा, काय सांगू तुम्हाला, आत्ता जरी मी हे व्हॉइस ओव्हर करते ना तरी पण माझ्या तोंडाला एवढं पाणी सुटलं आहे. इतकी सुंदर ही भाजी झालेली माहिती आहे तुम्हाला, आणि ह्या मटक्यामध्ये बनवलेली, त्यामुळे त्या भाजीला काय वेगळाच रंग आलेला. खरंच बघा तुम्ही, वाटणाचा कलरच बघा किती सुंदर, असं काळं हिरवं वाटण वाटतंय की नाही. आणि मग काय ती भाजी होत असेल तुम्ही विचार करा. आणि त्याच्यामध्ये काळा वाटाणा, आ हा हा हा, जे काळे वाटाणे खातात ना त्या लोकांना माहितीच असेल ती भाजी काय बनली असेल. तर नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल ना तर नक्कीच एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला आपण आता पुढे बघूया. झाकण खोलल्या खोलल्या इतकी खुशबू छान आली ना, काय सांगू तुम्हाला. चला तर आता ना मसाला छान शिजत आला आहे, म्हणजे त्याला थोडं थोडं तेल सुटत चाललं आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये आता सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत. म्हणून मी इथे हळद टाकली आहे, धना जिरा पावडर टाकली आहे, आणि इथे गरम मसाला होता तो टाकून घेतला. आणि थोडाफार आहे ना आपल्याला अर्धा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट असं टाकून घ्यायचं आहे. हे काळ्या वाटणामध्ये आपण बनवतो आहे ना, म्हणून त्याच्यामध्ये ना आपल्याला जास्त कलर नको आहे, म्हणून फक्त आपला हा वाटणाचाच त्याला स्वाद आला पाहिजे, पण थोडंफार मसाले टाकले पाहिजेत, म्हणून मी अर्धा चमचा इथे मसाले टाकून घेतले आहेत. तर चला आता हे मसाले छान भाजल्यानंतर आपल्याला एक टोमॅटो आपण जो घेतला होता तो छान कट करून आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि ह्याला पण छान एक जीव, म्हणजे ह्याचं पण आपल्याला आता तेल काढायचं आहे वरती, कारण की मसाले टाकले आहेत ना सुके मसाले, ते पण छान शिजले पाहिजेत आणि टमाटर पण आपला गळला पाहिजे. चला परत झाकून ठेवलं ह्याला मी. चला बघा आता छान मस्त तेल सुटलं आहे आणि मसाला आपला व्यवस्थित भाजला गेला आहे, म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये पाणी हे दिसत नाही आहे. मटक्यामध्ये बनवल्यामुळे त्याची खुशबू काय वेगळीच येत होती, म्हणजे जे आपण कढईत वगैरे जेवण बनवतो ना तशी नाही येता, त्या मटक्याचा स्वाद पण आपल्याला त्याला येतो. तर बघा इथे आता फायनली आता माझा मसाला भाजून झालेला आहे. मसाला जर तुम्ही व्यवस्थित भाजलात ना तर ती कुठली पण भाजी असू दे ती चविष्टच लागणार, पण जर तुम्ही मसाला कच्चा ठेवलात ना तर ती भाजी आपली काय व्यवस्थित लागणार नाही. तसा तर आपण कांदा आणि खोबरं पण हे गॅसवरती भाजून घेतलं होतं, तरी पण मी मसाला इथे छान भाजून घेतला आहे. आणि हे जे वाटाणे होते ना, काळे वाटाणे, ते मोड आलेले होते ना, तर ते छान त्याचं पाणी वेगळं केलं मी आणि हे पहिला वाटाणे आपण त्याच्यामध्ये टाकून घेतले आहेत. आता वाटाण्याला पण आपला हा मसाला लागला पाहिजे, म्हणून 2 मिनटासाठी त्याला परत झाकून ठेवलं आहे आणि दुसऱ्या साईडला पाणी गरम करायला ठेवलं आहे. मी नेहमी सांगत असते ना तुम्हाला की जी आपण अशी रश्शावाली वगैरे भाजी बनवतो ना तेव्हा हे असं उखळतं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं, कारण की जर तुम्ही हे पाणी जर तुम्ही तसंच टाकलात ना तर त्या भाजीची चव अजिबात बिघडणार नाही, त्याचा कलरही तसाच राहणार, उलटं छान तरी येणार त्याला. म्हणून आहे ना नेहमी अशा रश्श्याच्या भाजीला आहे ना तुम्ही गरम गरम पाणी टाका. आहा हा हा, वा वा, छान मस्त. चला चला पुढे बघूया. बघा आली की नाही तरी, छान वाटतंय की नाही, हे बघायला पण सुंदर वाटतंय आणि तरी पण खूप छान आली आहे. आता सगळ्यात लास्टला एक उकळी आल्यानंतर मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. मीठ अगोदर नाही टाकायचं, सगळ्यात लास्टला जर तुम्ही मीठ टाकलात ना तर ते कमी लागतं आणि व्यवस्थित मीठ लागलं जातं. परत एकदा झाकून ठेवलं, छान एक उकळी काढली आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकून ही भाजी आपली इकडे तयार आहे. कशी झाली हो भाजी? भारीच ना. म्हणजे मी तुम्हाला चवीला नाही विचारत आहे, तुम्हाला दिसण्यासाठी विचारते आहे. दिसायला कशी दिसते आहे? छानच दिसते आहे ना. म्हणजे विचार करा ती खायला किती सुंदर झालेली असेल. खरंच खूप छान झाली. आणि जर तुम्हाला अशी भाजी बनवायची असेल तर नक्की बनवा. मी तुमच्याबरोबर पूर्ण रेसिपी शेअर केलेली आहे. होती तर मी म्हटलं ह्याच्यातून मी इथं गॅस बंद केला आहे. हे बघा इकडे गॅस बंद केला आहे. तर मी म्हटलं की आवाज कसला येतोय, तर हे बघा हे अजून उखळतंय, बघितलात?
गॅस बंद आहे आणि ते उकळी येते म्हणजे हे मातीचं काय कमाल आहे ना. खरंच आज भाजी तर माझी एक नंबर झाली आहे. असं वाटतं सारखं खोलून बघू. काय तरी आली आहे ना, भारीच. चला इथे स्वच्छ करून घेते. तर मला आवाज आला तर मी बघितलं तर ह्याच्यातून आवाज येत होता म्हणून तुम्हाला दाखवलं. आता भात झाला, चपाती झाली आणि छान हुसळ बनवून झाली आहे. आता हा सगळा ओटा परत पुसून घेते. हा एवढा भांड्यांचा पसारा उरला आहे तो पहिला घासून घेते आणि मग काहीतरी गोडधोड असं बनवायचं आहे. तर बघू पुढे काय बनवायचं आहे. तर हो बघा, आता इथे मी सगळे पापड भाजून घेतले आहेत, तळून घेतले आहेत, सॉरी भाजून नाही घेतले, तळून घेतले. आणि त्याच कढईमध्ये मी आता शेव बनवते, गोड शेव. तर इथे माझी गोड शेव ही तयार आहे. जसं दर गुरुवारी मठात जायचं ठरवलं आहे तसंच दर गुरुवारी आपल्या नैवेद्याच्या ताटामध्ये काहीतरी गोड पदार्थ बनवायचा हे मी नेहमीच ठरवते. तर आज गोड पदार्थ शेवई हा बनवला आहे. साग्रसंगीत जशी माझी पूजा झाली तसंच साग्रसंगीत आज इथे जेवणही तयार आहे. तर स्वामींना इथे नैवेद्य दाखवते आणि मग मी उपवास सोडून घेते. बरं, ह्या नोटवरती हा व्हिडिओ इथेच संपवते. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे नक्की लिहा. बाय.